नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये। आजपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती काही ट्रॅव्हलिंग व्हिडिओज कॉमेडीज व्हिडिओ तर बघितलाच असते, पण आज मी तुमच्यासाठी काहीतरी वेगळं कंटेंट घेऊन आली आहे। ते म्हणजे आज मी तुम्हाला रेसिपीजची व्हिडिओ दाखवणार आहे, ते पण आमच्या स्टाईलमध्ये। तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली। तर नेहमीप्रमाणे आज ही आपली शेफ आहे आणि आपण बनवत आहे टाको, पण आपल्या पद्धतीने, ते म्हणजे भाकरीने। टाको बनवण्यासाठी आपण काही इंग्रेडियंट्स घेतलेत, ते म्हणजे शिमला मिरची, कांदा, लिंबू, आले लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर, म्हणजे सॉस, रेड चिली, शेजवान चटणी, सोया सॉस। सर्वात प्रथम आपण एका पॅनमध्ये घातलेले तेल, त्याच्यानंतर थोडंसं बटर आणि तेल दोन्ही गरम झाले की त्यामध्ये घालूयात आले लसणाची पेस्ट। आले लसणाची पेस्ट घातल्यानंतर त्यामध्ये आपण घालूयात थोडीशी कोथिंबीर आपण पहिले का घालतो, कारण की कोथिंबीरमुळे आपल्या पदार्थाला अजूनच छान टेस्ट येते। त्यानंतर आपण घालूयात बारीक कापलेला कांदा। जो कांदा आपण स्लाइसमध्ये कापलाय तो आपण टाकोच्या ड्रेसिंगसाठी यूज करायचा आहे। मस्तपैकी शिजून घ्यायचा जोपर्यंत तो गोल्डन ब्राऊन नाही होत। आता यात आपण टाकूयात मीठ, जेणेकरून आपला कांदा अजूनच सॉफ्ट होईल। इथे आपला कांदा मस्तपैकी सॉफ्ट झालेला आहे आणि यामध्ये आपण घालणार आहे की रेडी केलेला मसाला, ज्यामध्ये आपण घातलेला आहे काली मिरी, पेरी पेरी मसाला, हळद, लाल तिखट, धना पावडर आणि आमचूर पावडर। आता हा मसाला घालूयात आपल्या कांद्यामध्ये आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊयात। आपले मसाले मस्तपैकी शिजलेले आहेत। आता यामध्ये आपण घालूयात टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, थोडीशी शेजवान चटणी आणि थोडंसं सोया सॉस। सॉसेसहून मस्तपैकी आपण शिजवून घेऊयात आणि यामध्ये घालूयात अर्धा लिंबू। आपले मसाले मस्तपैकी शिजलेले आहेत आणि यात आपण घातलेली आहेत शिमला मिरची, तीही मस्तपैकी परतवून घेऊयात। आता लास्टला येतं ते म्हणजे आपलं चिकनही मस्तपैकी आपण शिजवून घेऊयात। गार्निशसाठी वरतून घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर। टाको आहेत म्हटल्यावरती चीज ही येतेच, तर आता आपण चीज घालून घेऊयात आणि मस्तपैकी मिक्स करूयात। चीज आपण पहिले का नाही घातली, कारण की चीज पहिले टाकल्यामुळे चिकन नीट शिजत नाही। तर फायनली इथे आपली टाकोसमधली फिलिंग बनवून रेडी झालेली। आपण त्या टाकोवरती टाकायसाठी मसाला बनवला। यामध्ये मॅजिक मसाला, पेरी पेरी मसाला, ऑरिगॅनो, आमचूर पावडर, तिखट, हळद आणि थोडे चिली फ्लेक्स आहेत। आपण वरती स्प्रिंकल करायचं आहे। भाकरीच्या वरती सॉस लागणार आहे, त्यासाठी आपण इथे घेतलेले 1 ते 1.5 स्पून शेजवान चटणी आणि थोडेसे ऑरिगॅनोज, थोडेसे मियोनीज आणि थोडंसं टोमॅटो सॉस आणि तंदुरीची टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे थोडंसं तंदुरी सॉस। छानपैकी हा आपण मिक्स करून घेऊयात। तर हा सॉस तुम्ही बर्गरसाठी पण यूज करू शकता, पिझ्झासाठी पण आणि फ्रँकीसाठी पण। तर इथे आपण आपली भाकरी मस्तपैकी बटर लावून एक साईडून कडक करून घेतलेली आहे आणि यावरती आपण लावणार आहे सॉस लावून झाला की जी आपण मसाल्याची पावडर बनवली होती ती आपण मस्तपैकी वरतून स्प्रिंकल करून घेणार आहे। आता यावर जाणार आहे आपली मस्तपैकी फिलिंग हे आपण हाफ साईडलाच टाकून घेणार आहोत, कारण की टाकोज नेहमी मून शेपमध्ये बनवतात। ड्रेसिंगसाठी घालूयात कांदा आणि शिमला मिरची, जी मगाशी आपण स्लाइसमध्ये कापली होती। लास्टला येतं ते म्हणजे सर्वांचं फेवरेट असं चीज। आमच्याकडे मोझेला चीज नव्हता म्हणून आम्ही चीज क्यूब टाकलं होतं। आता आपले टाकोज मस्तपैकी 10 ते 15 मिनटं फ्राय करून घेऊयात, जेणेकरून आपले टाकोज क्रंची आणि क्रिस्पी होतील। फायनली इथे आपले मस्तपैकी टेस्टी आणि हेल्दी टाकोज बनवून रेडी झालेले आहेत। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। हॅलो, तर लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले हेल्दी भाकरीने बनवलेले असे टाकोज। तर आता आपण स्टार्ट करूया आपली नेक्स्ट रेसिपी, ते म्हणजे कोरियन चिकन। इथे आमची मस्ती काही थांबत नाही आहे, तर ह्यांना सगळ्यांना सोडून आता आपण चाललो आहे कोरियन चिकन बनवायला। आपलं कोरियन चिकनचे मॅरिनेशन आहे। यामध्ये आपण ताक, काळी मिरी, मीठ, किसलेलं लसूण, थोडंसं तिखट आणि आपण क्यूब साईजमध्ये यामध्ये चिकन टाकलंय आणि आपण ह्याला अर्धा तास मॅरिनेट करत ठेवले ताकामध्ये। 1/3 कप मैदा घेतलेला आहे। सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर पण घ्यायचं आहे। त्यात मीठ घेणार आहोत, थोडंसं आपण काळी मिरी टाकणार आहे, थोडंसं तिखट। तर आपण हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण ह्या मिक्सरमध्ये कोट करून घेतो। फर्स्ट कोट आपण रेस्टला ठेवलं होतं। आता आपल्याला ह्याला क्रंची बनवण्यासाठी आपण सेकंड कोटिंग करतोय। त्या चिकनला आधी आपण
थंड पाण्यामध्ये डीप करतो आणि मग परत त्या सेम मिक्सरमध्ये परत कोट करतो. तर तापत ठेवलंय आणि आता आपण ह्यामध्ये आपलं चिकन सोडलंय. आता आपण हे क्रिस्पी रेडी झालेले आहेत, काढून घेऊया. आपण आता या बाउलमध्ये टाकतोय थोडीशी लाल चिली पावडर, कारण लाल मिरची पावडरची आता आपण पेस्ट करणार आहे. आपल्याकडे लाल मिरची नव्हती त्यामुळे आपण आता ह्याची पेस्ट करू पण आपण वापरू शकतो. थोडीशी साखर, थोडंसं केचप, सोया सॉस. आपण कोरियन चिकन साठी जो सॉस असतो गोचुजांग, आता आपल्याकडे तो भेटत नाही, तर आता आपण ते कसं बनवणार, तर त्यामुळे आपण हे आपलं घरचा नुस्खा यूज करून त्याला बनवतो. त्यानंतर आपण इथे सर्व असं एकजीव करून घेतलेलं आहे. यात आपण टाकूया थोडंसं मीठ, थोडेसे चिली फ्लेक्स. आता आपण आपल्या कोरियन चिकन साठी सॉस बनवतोय, तर आधी आपण टाकणार आहोत तेल. आता या तेलात आता आपण टाकणार आहोत आलं किसलेलं, थोडंसं बारीक कापलेलं लसूण. आता आपण टाकतो हा सॉस, जो आपण पेस्ट बनवली होती तिला आता आपण शिजत ठेवतोय. सर्व मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आपण हा जो सॉस केलाय तो टाकूया ह्यामध्ये. झालंय आपलं. आणि आपण दुसरा मेथड आहे की आपण तव्यामध्ये डायरेक्ट टाकायचं आणि छान हे करायचं, टॉस मिक्स करायचं. आता हे आपलं कोरियन चिकन रेडी आहे आणि आपण आता हे टेस्ट करून बघूया. एक नंबर. कौन टेस्ट करते हैं?